महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये लोकसंगीत रजनी या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमासाठी माननीय विवेक पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे प्रवक्ते मल्लीनाथ गायकवाड, नगरसेवक प्रीतम म्हात्रे, सईदा सय्यद, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील, गुरुबख्सिंह पन्नू, पंचायत समितीचे सदस्य राजेश केणी आदी मान्यवरांची उपस्थिती होती। या प्रसंगी मान्यवरांसहित मोठ्या संख्येने प्रेक्षकांची देखील उपस्थिती होती। दरम्यान या कार्यक्रमावेळेस माननीय विवेक पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं, तसेच महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या। आज महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, हा महाराष्ट्र बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा महाराष्ट्र, हा महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र। या महाराष्ट्रामधनं अनेक थोर संत महात्मे या महाराष्ट्राने दिले। या महाराष्ट्राने देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्य सैनिक, स्वातंत्र्य वीर यात महाराष्ट्राने दिले। या महाराष्ट्राने अनेक कलाकार देशाला दिले। या महाराष्ट्राने अनेक खेळाडू महाराष्ट्राने देशाला दिलं। जागतिक दर्जाचे खेळाडू, जागतिक दर्जाचे कलाकार, जागतिक दर्जाचे गायक या महाराष्ट्राने दिले। असा थोर परंपरा असणारा आपला हा महाराष्ट्र। राजकारणामध्ये स्वतःच्या मंत्रिपदाचा राजीनामा आपल्या विचाराने जर होत नसेल तर ताबडतोब फेकून देणारे सी.डी. देशमुख सुद्धा या रायगड जिल्ह्यातले आणि महाराष्ट्रातले आहेत। आणि अशी थोर परंपरा या महाराष्ट्राला आहे। आणि आज महाराष्ट्र दिन आपण साजरा करीत आहोत। या महाराष्ट्र दिनाच्या माध्यमातून जी थोर परंपरा आतापर्यंत आपल्या पूर्वजांनी जी राखलेली आहे, देशाला दिलेली आहे, तीच परंपरा आपल्याला पुढे चालवायची आहे। तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्र दिन साजरा केला असं होणार आहे। आणि म्हणून कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे खेळाडू आणि जागतिक दर्जाचे कलाकार घडवण्यासाठी ही कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी सातत्याने गेली 15 वर्ष प्रयत्न करीत आहेत। आणि तुम्हा सर्व सुजाण नागरिकांचा कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीला फार मोठा पाठिंबा या ठिकाणी मिळताना दिसतोय। आणि म्हणून ही महाराष्ट्राची थोर परंपरा टिकवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे। दुर्दैवानं आज पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जे काय घडतंय, स्त्रियांवर होणारे अत्याचार, अन्याय, कालच एका मंदिरामधनं महिलांना प्रवेश नाही किंवा पहिल्या लाईनीमध्ये दुसऱ्या लाईनीमध्ये बसता येणार नाही असं माननीय मुख्यमंत्र्यांच्या समोर सांगण्यात आलं। ही महाराष्ट्राची परंपरा नाही। महाराष्ट्र हा पुरोगामी आहे। या ठिकाणी स्त्रियांना समान हक्क पुरुषांबरोबर दिले पाहिजे हा विचार आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी दिलेला आहे। आणि त्या दृष्टिकोनात आपण जर विचार केला तर महाराष्ट्राची परंपरा जपण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणं निश्चितपणे गरजेचं आहे। आणि ते प्रयत्न या पनवेल शहरापासून आपण सर्व पनवेलकरांनी करायला पाहिजे अशी माझी आपल्याकडून निश्चितपणे अपेक्षा आहे। या प्रसंगी पारंपरिक नृत्य सादर करून महाराष्ट्राच्या संस्कृतीचं जतन करण्यात आलं।
याप्रसंगी हास्य सम्राट संजीवन म्हात्रे यांनी देखील आपल्या चुटकुल्यांनी प्रेक्षकांना हसून हसून लोटपोट केलं. काय हिरोईन अशी कॉलेजमध्ये जाते, आवडी पुस्तकात तिने कॉलेजमध्ये जाते, अशी कॉलेज येत असताना तिचा पाय सटकते ना, मग तिची पुस्तकात खाली भरतात. पुस्तकात खाली भरल्यावर ती हुसलाला जाते. पुस्तका उचलता तया दुसरा हात येते तो आपले हिरोचा हसते. पुस्तकात घेता ती एकमेकाचे घर बघतात, आपण त्यांचे घर बघता. पैसे आपले बापाचं खातात, त्यांना करोड मिलियन प्रेम करायचं,